भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून 2 महिला उमेदवार बसल्या अन्नत्याग आंदोलनासाठी। संभाजीनगरमध्ये ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांची उमेदवारी रद्द करावी या मागणीसाठी आज सकाळपासून अन्नत्याग आंदोलनाला 2 महिलांनी सुरुवात केली आहे। आमचा पक्षावर राग नाही तर स्थानिक नेत्यांवर राग। कित्येक वर्ष पक्षासाठी काम केलं आणि पक्षाने उमेदवारी नाकारली। या ठिकाणी भाजपाचे शहर अध्यक्ष येऊन धमकी सुद्धा देतात असं यावेळेस अन्नत्याग आंदोलनकर्त्या महिलांनी म्हटलं आहे। मी दिव्या मराठे, मी प्रभाग क्रमांक 20 मधून सर्वसाधारण महिला म्हणून मी उमेदवारी मागितली होती। ती मला देण्यात आली नाही आणि माझीच नाही, या सगळ्या माझ्या मैत्रिणींना तसंच डावललं गेलं। तिथे महिला आरक्षण आहे तिथेच आम्ही मागणी केली होती, पुरुष आरक्षणावर मागणी केलेली नव्हती। तर आमचा न्याय आम्हाला मिळावा आणि आम्हाला जे ईव्ही फॉर्म जोडलेले आहेत ते काढून आम्हाला द्यावे, हा नियम बदलावा। हे असं होईल तरच हे पुढे अशी गद्दारी होणार नाही। करू शकता, अशक्य काहीच नाही, करू शकतो ना आपण। नाही भाजप म्हणून नाही, करू शकतो। नियम काहीतरी होतो ना, नियम बदलू शकतो ना आपण। नियम काहीतरी असेलच ना, याचा मी अभ्यास केला असं बोलले असते, पण आहे हा नियम आहे। 2 दिवस छाननीला वेळ, 2 दिवस आहे वेळ, आपण करू शकतो। नाही, शितोळे सर भेट द्यायला आले नव्हते, ते धमकी द्यायला आले। त्यांनी धमकी दिली मला 2010 मध्ये तुम्हाला तिकीट दिलं। अरे एवढे नेते 7-7 काम गेलेले आहेत त्यावरती, मग तो काही एकदाच मंत्री होऊन तो खाली बसतो का? 7-7 काम होतात त्यांचे, 80-80 वर्षाचे मंत्री आहेत। मग तुम्ही काय मला एकदा तिकीट दिलं म्हणून संपला का विषय? दुसऱ्यांदा मागायचं नाही का? मागच्या वेळेस मी मागितलं दिलं नाही, आता मागितलं आता दिलं नाही। परत त्या माझ्यापेक्षा सक्षम महिला राहिली असती, दिलं असतं तर काहीच हरकत नव्हती। माझी भगिनी राहिली असती, दिलं असतं काहीच हरकत नव्हती। पण तुम्ही एकदम कोणती मानकापे त्या बाईला घरातून आणून दिलं तिकीट। तुम्ही सक्षम महिलांना तिकीट द्या आणि जे शक्य होईल शक्य होऊ शकतं, हे 2 दिवस आहेत, होऊ शकतं। जिथे माझ्या महिला सक्षम आहेत, जिथे महिला आरक्षण निघालंय ओपन, ओबीसी, एससी, तिथे तुम्ही महिलांना एबी फॉर्म जोडण्यात यावा आणि द्यावा। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर।